सुधा मूर्ती सगळ्यांसारख्याच माझ्या सुद्धा खूप आदर्श आहेत आणि माझ्या आवडत्या सुद्धा आहेत. त्यांचं लोकसभेतलं पहिलं भाषण मी अगदी लक्षपूर्वक ऐकलं आणि ते मला आवडलं सुद्धा. त्या म्हणाल्या, मी काही पॉलिटिशियन नाहीये. त्यांनी 2 मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी हेल्थशी रिलेटेड मांडला. तो विषय होता HPV वॅक्सिन बद्दल. तर चला जाणून घेऊया हे HPV वॅक्सिन आहे काय, ते कोणाला द्यायला हवं, त्याचे डोसेस किती असतात, ते केव्हा द्यायला हवं वगैरे वगैरे. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर जयश्री परत एकदा अमेरिकेतून तुमच्याशी संवाद साधते. जगभरातल्या महिलांमध्ये 2 कॅन्सर्स अतिशय कॉमन आहेत. नंबर 1 आहे ब्रेस्ट कॅन्सर आणि नंबर 2 आहे सर्व्हायकल कॅन्सर, म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. भारतामध्ये हा कॅन्सर अतिशय कॉमन आहे आणि जवळजवळ दरवर्षी 1.5 लाख महिला यांनी पीडित होतात आणि जवळजवळ 75,000 महिलांचा मृत्यू सर्व्हायकल कॅन्सरमुळे होतो. तर हे जे HPV वॅक्सिन आहे ते या सर्व्हायकल कॅन्सरला प्रिव्हेंट करण्यासाठी वापरलं जातं. तर सर्वप्रथम आपण बघूया हे HPV म्हणजे काय. तर HPVचा लॉंग फॉर्म आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. म्हणजे हा एक प्रकारचा व्हायरसच आहे आणि तो सेक्शुअली ट्रान्समिट होतो. म्हणजे सेक्शुअल ऍक्टिव्हिटीने हे इन्फेक्शन एकमेकांमध्ये पसरू शकतं पुरुषापासून स्त्रीकडे. आणि ज्या स्त्रियांना या व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं असतं त्यांच्यामध्ये सर्व्हायकल कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. पण याचा अर्थ असा नाहीये की फक्त या व्हायरसच्या इन्फेक्शननीच सर्व्हायकल कॅन्सर होऊ शकतो. सर्व्हायकल कॅन्सर होण्यासाठी काय हाय रिस्क फॅक्टर्स आहेत, जसं की पॅरिटी म्हणजे खूप जर मुलं झाली तर त्या स्त्रीला सर्व्हायकल कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. तसंच अनहेल्दी लाईफस्टाईल, अनहेल्दी इटिंग याच्यामुळे सुद्धा सर्व्हायकल कॅन्सर होऊ शकतो. तसंच पर्सनल हायजीन जर त्या स्त्रीची चांगली नसेल, प्रायव्हेट पार्ट्स क्लीन ठेवले नसतील, हायजेनिक नसतील, तर अशा स्त्रियांमध्ये सुद्धा सर्व्हायकल कॅन्सर होण्याचा धोका असतो. आणि सर्वात शेवटी जेनेटिक्स, जे कोणाच्याच हातात नाहीये त्याच्यामुळे सुद्धा सर्व्हायकल कॅन्सर होऊ शकतो. या सगळ्या रिस्क फॅक्टर्स बरोबरच HPVचं इन्फेक्शन हे अतिशय महत्वाचं कारण सर्व्हायकल कॅन्सर होण्यासाठी सांगितलं जातं. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं समजलं जातं. त्यामुळे प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर ही पण एक नवीन संकल्पना आजकाल रुजू झालेली आहे, ज्याच्यामध्ये डाएटमुळे कॅन्सर प्रिव्हेन्शन किंवा बाकी लाईफस्टाईल चेंजेस, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्समुळे कॅन्सरचं प्रिव्हेन्शन हे सुद्धा ॲडवाईज केलं जातं. आणि HPV वॅक्सिन हे एकमेव असं वॅक्सिन आहे की ज्याच्यामुळे कॅन्सर प्रिव्हेन्शन होऊ शकतं, पर्टिक्युलरली सर्व्हायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे ते न होण्यासाठी दिलं जाणारं हे वॅक्सिन आहे. तर हे कोणाला दिलं गेलं पाहिजे, तर युजली ही पहिली सेक्शुअल ऍक्टिव्हिटी, पहिला सेक्शुअल कॉन्टॅक्ट होण्याच्या आधी हे वॅक्सिन देणं आवश्यक आहे. कारण एकदा जर सेक्शुअल ऍक्टिव्हिटीनी त्या व्हायरसला जर ती व्यक्ती किंवा ती स्त्री एक्सपोज झाली तर त्यानंतर हे वॅक्सिन इनइफेक्टिव्ह होतं. की 9 वर्ष ते 14 वर्षाच्या मुलींमध्ये हे वॅक्सिन देणं आवश्यक असतं. हे वॅक्सिन गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल आहे का? तो काही स्टेटमध्ये पायलट प्रोजेक्ट नक्कीच सुरू झालेले आहेत, जसं की महाराष्ट्र आहे, पंजाब आहे, राजस्थान आहे, अशा काही स्टेट्समध्ये काही पायलट प्रोजेक्ट सुरू आहेत. आणि सध्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये तर हे अगदी फ्रीली अवेलेबल आहे. हे वॅक्सिन खूप एक्सपेन्सिव्ह आहे. भारतामध्ये हे 2 प्रकारचे वॅक्सिन्स अवेलेबल आहेत आणि ते दोन्ही इफेक्टिव्ह आहेत आणि साधारण 2,000 ते 4,000 रुपयामध्ये या वॅक्सिनचा 1 डोस पडतो. तर याचे किती डोस घेतले पाहिजे, तर याचे 3 डोस घ्यायला पाहिजे. या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा लोकल गव्हर्नमेंट आहे ते असेही प्रोग्राम्स राबवत असतात की ठराविक वयानंतर, म्हणजे युजली 40 किंवा 45 वर्षानंतर स्त्रियांमध्ये मास स्क्रीनिंग केलं जातं. त्याला पॅप स्मिअर स्क्रीनिंग असं म्हणतात. म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचं एक स्मिअर केला जातो, सॅम्पल घेतलं जातं आणि त्याची टेस्ट केल्या जाते. त्यावरनं सर्व्हायकल कॅन्सर अगदी अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होऊ शकतो. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सरचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे. अर्ली स्टेजमध्ये जर कॅन्सर डिटेक्ट झाला
तर तो 100% क्युरेबल होऊ शकतो. याचबरोबर एकाच पार्टनर बरोबर ऑनेस्ट राहणं, मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स न करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करताना कंडमचा वापर करणं हे पण महत्त्वाचं आहे. पर्सनल हायजीन प्रायव्हेट पार्टची हे सुद्धा महत्त्वाचं आहे. याचबरोबर बॅलन्स डाएटचं सुद्धा खूप महत्त्व आहे कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी. फळं किंवा व्हेजिटेबल्स याचा भरपूर प्रमाणात वापर करणं आपल्या दैनंदिन आहारामध्ये हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. यापासून सगळेच क्रॉनिक डिसीजेस प्रिव्हेंट होऊ शकतात हे नक्की. याचबरोबर पॅप स्मिअर रेग्युलर तपासणी करून घेणं ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर सर्व्हायकल कॅन्सरचा धोका खूप कमी होऊ शकतो. आता समजा हा एक प्रश्न सगळ्यांच्या मनात येईल की त्या वयामध्ये 9 ते 14 या वयामध्ये त्या मुलीला समजा ते HPV वॅक्सिन दिल्या गेलं नाही तर मग काय, तर की 26 वर्षापर्यंत तुम्ही हे वॅक्सिन देऊ शकता. त्याला कॅचअप वॅक्सिन असं म्हणतात. परंतु तोपर्यंत जर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी झालेली असेल आणि HPV व्हायरसला जर ती स्त्री एक्सपोज झाली असेल किंवा ती मुलगी एक्सपोज झाली असेल तर या वॅक्सिनचा उपयोग होणार नाही. ऑफकोर्स हे तुमचे डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील. तसंच हे HPV जो व्हायरस आहे पुरुषांना सुद्धा हा व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. त्यांना सुद्धा वाट्स होऊ शकतात प्रायव्हेट पार्टला. मग त्यांना सुद्धा हे वॅक्सिन देणं आवश्यक आहे का, तर ऑस्ट्रेलिया ही एकमेव कंट्री आहे जगात ज्यांनी आता सध्या या वयोगटातल्या म्हणजे 9 ते 26 वर्ष या वयोगटातल्या मुलांमध्ये सुद्धा म्हणजे किंवा पुरुषांमध्ये सुद्धा HPV वॅक्सिन देणं सुरू केलेलं आहे. तर फ्रेंड्स, आपल्या घरामध्ये या वयाच्या जर मुली असतील 9 ते 14 वर्ष किंवा आजूबाजूला या वयाच्या मुली असतील तर आपल्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या HPV वॅक्सिन बद्दल आणि आपल्या नेक्स्ट जनरेशनला सर्व्हायकल कॅन्सर पासून नक्की वाचवा. फ्रेंड्स, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबियांची छान काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा. बाय बाय.